आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव. सर, जनता न्यायालय झालं, काय यातून जनतेसमोर जाईल? असं आहे की 12 मे रोजी सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना राज्यपाल किती चुकीचे वागले, देवेंद्र फडणवीसचं पत्र किती चुकीचं होतं, त्याचबरोबर निवडणूक आयोगानं कशी चुकीची भूमिका घेतली, याबाबत सगळं यांनी हे केलं होतं. म्हणजे सुप्रीम कोर्टानं सगळं फाइंडिंग्स दिली होती. फक्त आणि फक्त विधानसभा अध्यक्षांचा मान राखून त्यांनी अपात्र, म्हणजे ते 16 आमदार शिंदे गटाचे अपात्र करणे एवढाच निर्णय मर्यादित द्यायचा होता. परंतु विधानसभा अध्यक्षांनी वेळकाढूपणा केला. त्यानंतर निकाल देताना त्यांच्या अधिकार कक्षेतल्या नसलेल्या अनेक गोष्टी ह्या त्यांनी त्याच्यामध्ये तपासणी करून कारणाशिवाय पुन्हा चुकीचा निर्णय दिला. आणि म्हणून शेवटी जनतेच्या दरबारात जाऊन आज ज्या पद्धतीनं सगळे साक्षी पुरावे दिलेले असताना सुद्धा निवडणूक आयोग किती खोटं बोलतोय, अध्यक्ष किती चुकीचं बोलतायत, हे अस्पष्ट झालं. आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची विश्वासार्हता अधिक वाढली. विधानसभा अध्यक्ष म्हणतात मी संविधानाच्या चौकटीत राहूनच हा निर्णय दिला. मगाशी उत्तर सर्व दिलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांकरता काही वेगळं संविधान आहे का? व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण, मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई.